नमस्कार तुमका सर्वांक म्हणजे चॅनलात आज आम्ही ईस्ट या बेकिंग सोडा या मेथी दाना इनो या सुरू कंची घालीन असताना एकदम सॉफ्ट जाऊन कसे इडली करचे म्हणून पळया ही हातान धरताना एकदम सॉफ्ट जाता तशेंच कितले आम्ही क्रम्पल केल्यारीने तितलीच बलून बरी फुलून रावता या रीतीने इडली केल्यानं पीठ मस्त दीस दवरूंक जाता तशेंच इडली चड वेळ भायर दवरल्यारी कांय पाड जायना तर गळाई करीनासतना सुरू करूया आईची सॉफ्ट इडलीची रेसिपी हांगा हांवें 1 कप सगळी उडद दाळ काडलेल्या ही उडद दाळ अर्धी जाल्ली स्पेटेड म्हणटात न्ही ती वाली न्ही सगळी उडद दाळ आसा न्ही या रेसिपी खातीर तिस काडल्यार इडली एकदम सॉफ्ट जाता ही पयली हांवें धुवन क्लीन करून 2 घंट्या खातीर हांवें भिजत घालून दवरली उडद दाळ भिजत घालतना टायमिंग पळया उडद दाळ सिर्फ 2 घंट्या खातीर मात भिजत घालून दवरची हाचे संगता हांवें 3 कप इडली रायस काडलेला ह्यो इडली रायस पयली हांवें धुवन 4 घंट्या खातीर हांवें भिजत घालून दवरलो तांदळाचे मेजरमेंट 3 कप आसा जाल्यार उडद दाळीचे मेजरमेंट 1 कप हे तुमी उडास दवरचे तांदूळ आणि दाळ विंगड वाटचे आणि वाटताना उडास दवरा मिक्सराक इल्लेशे ब्रेक दिवन वाटचे म्हळ्यार मिक्सर एकदम हीट जावंक सोडी नाकात सांगता दाळ या तांदूळ वाटताना उदक इल्लेशे घालून वाटा कित्याक आमकां टेक्स्चर एकदम दाट आसाचे थिक आसाचे हांगा आमची उडद दाळ पयले वाटून जाल्यार तुमी हांगा पळोवेत एकदम थिक टेक्स्चर आसा न्ही तशेंच दाळ बरी गंद वाटलीचे पडटा हे आता आम्ही एका आयदनान ट्रान्सफर करूया आयदन सेम आम्ही फुगूक दवरताने तेंचा आयदनाका यूज करचे हाचे संगता तांदूळ वाटून काडचो तांदूळ वाटताना उडास दवरा एकतपटी पुरा घाली नाकात बॅच वायज करून तांदूळ वाटून काडचो तांदूळ वाटून जाल्या उपरांत तांदळाचे पीठ यत्त पिठाक घालचे उडास दवरा आयदन तिके ओडकान घेया कित्याक म्हळ्यार हे आमकां पीठ फुगूंक आसा न्ही फुगताना वयर मुसूर येता त्या देखून पिठा खातीर तिके वडूत आयदन काडलेल्यार बारी बरें हांवें तुमकां पयलें सांगले प्रकार आमी खंयची एडिशनल फुगयोमच्या खातीर इंग्रेडियंट्स घालिना मेथी जावं दी या ईस्ट जावं दी खंयचेय घालिना सिर्फ उडद दाळ आनी तांदूळ मात्र हे घालून आमकां हे पीठ फुगोवंक आसा तांदळाचे पीठ घाल्या उपरांत हांगा हांव पयलें स्पून यूज करता बरें मिक्स जावच्या खातीर उपरांत हांव हांगा हाताचो उपयोग करता तुमकां स्पूनान कम्फर्टेबल आसा जाल्यार तुमी स्पूनांत ते यूज करूं येता पूण उडास दवरा पीठ बरें मारीचें पडटा इडली सॉफ्ट जायचे आनी बरें फुगेचे जाल्यार पीठ बरें करून मारीचें पडटा आय एम सॉरी म्हाका ते एक्झॅक्टली वर्ड गुर्तुना मारीचे की या खाणे करीचे म्हणून पूण हांगा पीठ बरें करून मिक्स करीचें पडटा 25 to 30 काउंट्स मुनी गुडायचे पडता अदरवाइज 10 मिनिट्स असे टायमान मुनी बरें करून पीठ मारीचे पडता हांवें हांगा टायमिंगा प्रकार 10 मिनिटां बरें करून पीठ मिक्स केला उपरांत हांगा एकदम टाईट बसचें तेले धंगणे दामचे हाचे वयल्यान एक हेवी खंयची वस्तू दवरची उदकाचे आयदन आसा जाल्यार वयल्यान दवरता अदरवाइज हांवें कशें दवरलां तशें दवरचें आनी ती कशी उब असल्या जाग्यार फुगेवच्या खातीर दवरचें बेस्ट मेथड ओवनाचे भितर दवरचे अदरवाइज एक व्हडली हांडी काडूनचे तंदोरी जाता ताचे भितर हे आयदन दवरल्यार ते दळे फूग बरी येता हे पुरा करचे खाली विंटर आनी रेनी सिजनान मात्र अदरवाइज दुसऱ्या टायमार लायक समरांत हे भायरूच दवरल्यार 6 घंट्या भितर पीठ फुगता 8 घंटे उपरांत हांगा पीठ फुगला म्हळ्यार हांवें राती 11:30 दवरलें सकाळी 8:30 जाताना हांगा बरें करून पीठ फुगला हांगा तुमी व्हिडिओर पळयत कितले बरें करून पीठ फुगून आयला न्ही एकदम फायन टेक्स्चर जावन आयला आमच्या घरा एक क्वांटिटी इल्लीशी चड आसा त्या देखून हांव एका दुसऱ्या आयदनान काडून दवरता उपरांत त्या आयदनांत इल्लेशें मीठ घालून मिक्स करचें इन्स्टंट ईस्ट घालून तुमी करतात जाल्यार पयलेंच तुमकां मीठ घालूं येता पूण हे आमकां लॉंग टायम प्रोसेस आसा न्ही त्या देखून आमी पयलें मीठ घालचें न्ही मागीर मीठ घालचें एक पावटी पिठाक फूग आयल्या उपरांत या मीठ घाल्या उपरांत चड मिक्स करूंक वचनाकात तुमी व्हिडिओर पळयत हांवें कितले जेंटली
मिक्स करन आसा तशेंच तुमी हेशें पुवायलें पीठ मिक्स करचें. आता ह्या पिठाची आमी इडली करया. इडलीच्या आयदनान ते इल्लेशें तेल काडून वयल्यान इल्लें ग्रीस करचें. सकट गिंडलांक तेल इल्लेसार येयल्या उपरांत हांगा मुक्काल कप म्हणसर इडली बॅटर घालचें. इडली बॅटर घालतना चड घालूंकल्यार तें फूग येता न्ही, ते दळा हे भायर येवचे चान्स आसता. ते समज स्पेस पावना त्या देखून अर्द्याच्या वरनी इल्लेशें चड घालून हे पीठ सगळ्या गिंडलांत फिल करचें. गांवांत पयस आसल्यांक मतलब आउट ऑफ इंडिया आसल्या कडेन गिंडलां या तोंदूर ना तर तुमकां ते इडली कुकर मेळटा न्ही, तांतूय तुमकां ही इडली करूंक जाता. हांगा हांवें तोंदूर पयल्यांत उदक घालून स्टीम करूंक दवरिल्लो. उदक उंच जाल्लेंच हाका आतां आमी गिंडलां दवरया. हाचे उपरांत धांगणे धांपून हांगा फ्लेम मिडियम टू हाय दवरून हांगा इडली उकडूंक दवरचें. ही इडली उकडोवंक सिर्फ 10 to 12 मिनिट्स मात्र लागतात, मॅक्सिमम 15 मिनिट्स. ताचे वरनी चड इडली उकडोवंक दिनाकात. हांगा पीठ वयर आयिल्लें ते सकयल बसता तशेंच इडली एकदम हार्ड जाता, सॉफ्ट जायनात. त्या देखून इडली 15 मिनिट्साच्या वयर उकडोवंक दवरिनाकात. इडली उकडलानी नांगी म्हणून टूथपिक यूज करनी तुमकां हांगा चेक करूंक जाता. आता फ्लेम ऑफ करून गिंडलां सकयल दवरचें. उपरांत ताचे वयल्यान एक थंड कुडको घालून निवळच्या खातीर सोडचें. इडली निवल्या उपरांत हांगा इडली डिमोल्ड करया. तुमी हांगा पळोवं येता इजिली हे आमकां इडली गिंडलांत काडूंक जाता, तशेंच एकदम सॉफ्ट जावन आसात. हांगा हांव तुमकां एक इडली दाखोवन दिवन आसा. एकदम सॉफ्ट जावन आसा, तशेंच ही एकदम तुमी मुड्डून दवरल्यार न्ही तशेंच पाटी त्याच शेपाक येता, तितली सॉफ्ट आसा. तुमी पळोवं येता हांगा व्हिडिओर पळया, अशें आसाचे इतले फुलून त्याच शेपाक पाटी येयचे. तितली सॉफ्ट आमची इडली तयार जाल्या. हातूंत आमी इस्ट घालूना या सोडा जावन दी या मेथी दाना या सूप खंयचेय घालिनासतना 2 इंग्रेडियंट्स आवडटो आमची इडली तयार जाल्या. ऍक्टिव्ह इस्ट आवडटो हांवें एक इडलीची ऑलरेडी व्हिडिओ केला. तुमकां जाय तर ताची रेसिपी तुमी डिस्क्रिप्शनार फॉलो करूं येता. त्या रेसिपींत सिर्फ 4 घंट्यांनी पीठ फुगोवन तयार जाता. ते तुमकां इन्स्टंट इडली करूंक आसा जाल्यार ती रेसिपी फॉलो करा. अदरवायज तुमकां इस्ट या खंयचेय दुसरे इंग्रेडियंट्स घालूंक नाका तर तुमी ही रेसिपी फॉलो करूं येता. कसो लागलो आयचो ह्यो व्हिडिओ तुमकां? तुमची फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान तिळसिया. तशेंच ह्यो रेसिपी तुमकां पसंद आयली जाल्यार दायकन लायक बटनार क्लिक करा. सांगाता ही रेसिपी तुमच्या मोगाच्यांक इश्टमित्रांक सैऱ्या धैर्यांक कुटुंबदारांक फॉरवर्ड करा, शेअर करा आणि म्हाका सपोर्ट करा. या सॉफ्ट इडल्या वट्टू हांवें हांगा चिकन गसी केल्ली, म्हळ्यार कोरी गसी. हाची रेसिपी हांव तुमकां बेगीन अपलोड करता. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करूंक बिलकुल विसरा नाका सर. बेगीन येता नव्या रेसिपी वट्टू. टिल देन टेक केअर, गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचें कविता.